गडिंग्लजमध्ये आज जातीचं उपवर्गीकरण व्हावं यासाठी आपण मोर्चा काढलेला आहे. उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीसाठी 13% आरक्षण या ठिकाणी आहे आणि या 13% मध्ये असलेल्या आरक्षणामध्ये एकूण महाराष्ट्रातील 59 जातींचा समावेश आहे. तर आज स्वातंत्र्याला 80 वर्षे होत असतानासुद्धा या आरक्षणाचा लाभ महाराष्ट्रातील इतर जातींना म्हणजे इतर ज्या पोट जाती आहेत त्या जातींना झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांच्या जाज्वल्य क्रांतीनंतर त्यांच्यासोबत गेलेला आपला बौद्ध बांधव जो आहे तो बौद्ध बांधव बाबासाहेबांनी दिलेली शिकवण होती शिका, संघटित आणि संघर्ष करा, या तिन्ही तत्वांचा अवलंब त्याने केला आणि आपलं जीवनमान बदलण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पण याच शिका, संघटित आणि संघर्ष करा ही जी तत्त्व होती किंवा ह्याचं जे आकलन करून घ्यायची जी ताकद होती त्या इतर आमच्या जातींना त्यावेळी झालेली नाही. त्याचं कारण असं होतं की हा इतर जातीमध्ये असलेला समाज त्यावेळेला शिक्षणापासून वंचित होता, त्यामुळे बाकीच्या गोष्टीला आकलन करणं हे त्याला शक्य झालं नाही आणि पर्यायानं तो आजसुद्धा आर्थिक, सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या गाव कुसावर असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता आमची मागणी अशी आहे की अनुसूचित जातीमध्ये अपकड झालं पाहिजे. आता अनुसूचित जातीमध्ये अपकड झाल्यामुळे काय होणार आहे की ज्याचा त्याचा जो काही हिस्सा आहे तो ज्या त्या जातीला या ठिकाणी मिळेल आणि ज्या त्या जातीला त्यांचा हिस्सा मिळाल्यामुळं शिक्षण, नोकरी आणि राजकारणामध्ये हे त्याला प्रतिनिधित्व मिळेल आणि एकदा का आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं तर आपलं जीवनमान सुधारायची संधी ही आमच्या हातामध्ये या ठिकाणी येईल. की ज्या वेळेला संविधान निर्मिती केली गेली त्यावेळेला संविधानामध्ये आरक्षणाचा विषय घेतला गेला. त्याचं कारण असं होतं की असलेल्या त्यावेळची प्रस्थापित व्यवस्था आणि दलित समाज यांच्यामध्ये असलेली जी दरी होती ती दरी बाबासाहेबांनी समोर ठेवली आणि ती सगळ्यांनी मान्य केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तीच व्यवस्था आणि तीच अवस्था आज या राज्यामध्ये असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ज्या आमच्या बौद्ध बांधवांनी आपलं मोठंपण केलं किंवा शिकून मोठे झाले हा त्यांनी केलेलं ते श्रेय आहे, त्यांनी केलेली ती तळमळ आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मिळालं. त्यामुळे त्यांना काय मिळालं हा आमचा विषय या ठिकाणी नाही आहे. तर आम्हाला आजपर्यंत काहीच मिळालं नाही हा आमचा या ठिकाणी विषय आहे. आणि म्हणून आमची महाराष्ट्र शासनाकडं मागणी आहे की कर्नाटकमध्ये जे उपवर्गीकरण झालेलं आहे, आंध्रमध्ये झालेलं आहे, तमिळनाडूमध्ये झालेलं आहे, त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनुसूचित जातीमध्ये अपकड वर्गीकरण या ठिकाणी व्हावं आणि राहिलेल्या ज्या अनुसूचित जातीमधील जाती आहेत त्या सगळ्यांना एक चांगलं जीवन जगण्याची संधी या आरक्षणाच्या माध्यमातून द्यावी अशी आमची महाराष्ट्र शासनाकडे विनंती आहे. या अनुसूचित जातीमध्ये कोणकोणत्या जातींचा समावेश आहे? आता आज रोजीचा बघितलं 59 जाती आहेत, पण आज पश्चिम महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा समाज बौद्ध म्हणजेच महासमाज आहे, त्याच्या खालोखाल मांग आहे, त्याच्यानंतर ढोर आहे, चेमाकर आहे, खातिक समाज आहे, आपला मांगरावडी समाज या ठिकाणी आहे. तर इथं ह्या जाती आपल्याला असलेल्या या ठिकाणी दिसून येतात. या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? जर येत्या अधिवेशनामध्ये याच्यामध्ये शिक्कामोर्तब याच्यावरती झालं नाही तर आमची भूमिका असेल की 1 ऑगस्टला याच प्रांत ऑफिसच्या समोर आमचं की डोकंफोड आंदोलन आम्ही या ठिकाणी करू आणि त्यावेळेला जी काही त्याची जबाबदारी असेल, जे परिणाम होतील त्याची शासन म्हणून त्याची जबाबदारी या ठिकाणी असेल. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा समाज थांबणार नाही एवढं नक्की. तर आपण आता गडिंग्लजमधील प्रांत कार्यालयात आहोत. इथे मागासवर्गीय समाजातील ज्या काही जाती आहेत त्यामध्ये अ ब क ड असं वर्गीकरण झालं पाहिजे याच्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. प्रांताधिकाऱ्यांनी ते मुख्यमंत्र्यांच्याकडे पोचवावं अशी मागणी केलेली आहे. आता हे जातीचं वर्गीकरण कधी होणार आणि या समाज बांधवांना त्यांच्या हक्काचं आरक्षण कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज. धन्यवाद.